राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाची आज सोडत निघाली आहे। राज्यातील 9 महापालिकांमध्ये महिला राज असणार आहे, तर मुंबईसह 17 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महापौर होणार आहे। कोल्हापूर, उल्हासनगर, चंद्रपूरमध्ये महापौर पद ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आले, तर ठाणे, जालना आणि लातूरमध्ये अनुसूचित जातींसाठी महापौर पद राखीव ठेवण्यात आले। केवळ कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमातींसाठी महापौर पद राखीव ठेवण्यात आलेले आहे। 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत निघालेली आहे आणि जी सोडत निघाली आहे त्यानुसार अनुसूचित जमातीसाठी 1, अनुसूचित जातीसाठी 3, ओबीसींसाठी 8 तर खुल्या प्रवर्गासाठी 17 जागा राखीव ठेवल्या गेलेल्या आहेत। मुंबईसह 17 महापालिकांमध्ये खुल्या वर्गातला महापौर होणार आहे आणि या सगळ्या सोडतीवर ठाकरेंच्या शिवसेनेने आक्षेप घेतलाय। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी अखेर आरक्षण सोडत जाहीर झाली आहे। मुंबईत खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे। मात्र मुंबईतील आरक्षणाच्या सोडतीवर ठाकरेंच्या शिवसेनेने आक्षेप घेतलाय। सोडत काढताना अनुसूचित जमातीचा प्रवर्ग वगळल्यानं आक्षेप घेण्यात आलाय। यावेळी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजीही करण्यात आली। मुंबईत आरक्षण पद्धतीत चक्राकार पद्धत पाळली जात नसल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केलाय। त्यामुळे आरक्षण सोडतीवेळी काही काळ गोंधळ पाहायला मिळाला। दोन 2019-2022 हे ओपन होतं। ओबीसी यायला पाहिजे होतं, ओबीसींवर अन्याय केलाच। तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे, आता त्यांनी नियम बनवला। शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब 3 असायला पाहिजे, मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्राइबचे आमच्याकडे 2 उमेदवार आहे, तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो। याचा अर्थ लॉटरी ठरवून केली, म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे। त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे। त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ। पण मला जेव्हा रुलिंग देताना अजूनही असं वाटलं नाही, कारण त्यांचं ऑब्जेक्शन असंच होतं की इथे आम्हाला मुंबईत एससी का नाही दिलं, मुंबईत ओबीसी का नाही दिलं, मुंबईत हे का नाही दिलं। तर जशी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यामध्ये कुठलाही वाव नव्हता। आपण ह्या प्रक्रियेचं लाईव्ह चित्रण सगळ्यांना दाखवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हालाही कळेल की त्या ऑब्जेक्शन मध्ये काही आहे। तर मुंबई महानगरपालिकेत सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण राखीव झालेलं आहे। बाळा नांदगावकर, मनसेचे नेते बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया आली आहे, पाहूया। आणि मागच्या वेळेला जर ओपनचं होतं तर ह्या वेळेला चक्राकार पद्धतीने तुम्हाला ओबीसीचं आणि एसटीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं आणि दुर्दैवानं ही जगलरी केलेली आहे। तुमच्याकडं एसटीचा उमेदवार नसल्यामुळे केलेली जगलरी आहे आणि ती जगलरी ही लोकांच्या लक्षात आणून देणं नियमाप्रमाणे हे आमचं कर्तव्य आहे। म्हणून लोकांची किती फसवणूक करणार, कारण तुमच्याकडं एसटीचा उमेदवार नाही। ठाकरे सेनेने घेतलेला अत्यंत योग्य असा तो आक्षेप आहे आणि त्याच्याबद्दल माझं त्याबद्दल त्या जे काही जगलरी केले त्याच्यावरती ऑब्जेक्शन आहे। राज्यातल्या 29 महापालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आणि यामध्ये ठाणे महापालिकेत महापौर पदासाठी आरक्षण अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आलं असून ठाण्यामध्ये आता एससी प्रवर्गाचा महापौर होणार आहे, यावर शिक्कामोर्तब झालंय। ठाण्यात सध्या अनुसूचित प्रवर्गात असलेल्या विमल भोईर आणि दर्शना जानकरांचं नाव चर्चेत आहे। त्यामुळे ठाण्यात आता नेमकं कोण महापौर होणार याकडे लक्ष असेल। मात्र ठाण्यात शिवसेनेचं संख्याबळ जास्त असल्यामुळे शिवसेनेचा महापौर होईल असा विश्वास खासदार नरेश म्हस्केंनी व्यक्त केलाय। बघा, एससी प्रभाग पडेल याची जाणीव आम्हाला होती, कारण
गेले कित्येक वर्ष SC आरक्षण आलं नव्हतं आणि मागील सोडतीमध्ये सुद्धा 2006च्या नियमानुसार SC आरक्षण येता येता राहिलं होतं. अनेक चेहरे आहेत, पर्टिक्युलर असा एक चेहरा असं मी बोलू शकत नाही. माननीय एकनाथ शिंदेसाहेब या संदर्भात निर्णय घेतला. शिवसेना भाजपा युतीचा महापौर बसेल आणि जास्त संख्या आमची असल्यामुळे 100% शिवसेनेचाच महापौर बसेल. खऱ्या अर्थाने आनंद होतोय की सगळ्या समाजाला न्याय देण्यासाठी हे आरक्षण जे पडलेलं आहे, कारण गेले 19 वर्ष महापालिकेमध्ये मी काम करते आणि पहिल्यांदाच SC प्रवर्गाचं आरक्षण आमच्या इथे पडलंय, तर खऱ्या अर्थाने आनंद होतोय मला पण. उमेदवार आहेत हो, आमच्याकडे बरेचसे उमेदवार आहेत आणि खरंच न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं त्या समाजाला. कशा पद्धतीने सत्तेचे समीकरण असणार आहे ठाण्यातलं? आम्ही सत्तेचे समीकरण मला असं वाटतं ठाण्यामध्ये तरी वन साइड आहेत आम्ही, कारण 75 सीट्स आमच्या आहेत आणि बिनविरोधच महापौर बसेल. ठाणे महानगरपालिकेचं महापौर पद हे अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झालंय आणि त्यामुळे ठाण्याचं महापौर पद शिवसेनेच्या नगरसेविका विमल भोईर, डॉक्टर दर्शना जानकर आणि पद्मा भगत यापैकी कोणाला तरी एकाला मिळू शकतं. त्यामुळे या तिघींपैकी नेमकी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. कल्याणमध्ये कोणाची वर्णी लागू शकते, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया. शिवसेनेतून किरण भांगले, शिवसेनेतून हर्षाली थविल तर मनसेतून शीतल मंढारी यापैकी कोणाची तरी एकाची वर्णी लागू शकते. अनुसूचित जमातीसाठी एकमेव महानगरपालिका कल्याण डोंबिवली राखीव झाली आहे, तिथे अनुसूचित जमातीचा महापौर बसेल. तर कल्याण डोंबिवलीत शिवसेनेसोबत जाणं पटलेलं नाही असं वक्तव्य मनसेच्या बाळा नांदगावकरांनी केलेलं आहे. मनसेच्या बाळा नांदगावकरांनी आपली हरकत बोलून दाखवली आहे. राजकारणात काहीही होऊ शकतं, पण छल कपट नको असं नांदगावकर म्हणालेत. काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावेही लागतात. राऊत आणि राज ठाकरेंची बैठक झाली असं नांदगावकरांनी सांगितलेलं आहे. माझ्या दृष्टीने विचार केला तर माझ्या मनाला ते स्वतःला पटणार नाही, पटवून घेऊ शकत नाही मी. परंतु कधी कधी पक्षामध्ये काही निर्णय घ्यावे लागतात. ते समजा आपण मनापासून घेतो, काही गोष्टी नाईलाजाने घेतो, या सगळ्या घटना घडत असतात. त्याच्यामुळे तशा प्रकारच्या घटना काय घडल्यात त्याची जोपर्यंत राजू पाटील आम्हाला भेटत नाहीत तोपर्यंत त्या विषयावरती मी बोलू शकतो. तर वसई विरारमध्ये कोणत्या नगरसेवकांना महापौर पदाची संधी मिळू शकते? बवियाचेच 3 दावेदार आहेत, आजीव पाटील, प्रकाश रॉड्रिक्स आणि अलमगीर डायर. मीरा भाईंदरमध्ये कोणत्या नगरसेवकांना संधी मिळू शकते? तर अनिता पाटील, डिंपल मेहता, शानू गोहिल तिघीही भाजपच्या नगरसेविका आहेत. आणि पुण्यामध्ये आता महिला राज असणार आहे, कारण पुण्यात महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात महिला खुल्या प्रवर्गासाठी मानसी देशपांडे आणि वर्षा तापकीर या 2 नगरसेविकांची नावं सध्या चर्चेत आहेत. मानसी देशपांडे पुणे प्रभाग क्रमांक 20 मधून निवडून आल्यात, तर वर्षा तापकीर प्रभाग क्रमांक 37 मधून निवडून आलेल्या आहेत. तर पुणे महानगरपालिकेत कोणाला संधी मिळू शकते? सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झालंय. मानसी देशपांडे आणि वर्षा तापकीर या 2 अनुभवी नगरसेविकांची नावं सध्या चर्चेत आहेत. आणि चंद्रपूर महानगरपालिकेत सलग 5व्यांदा महिला महापौर होणार आहे. चंद्रपूर महापालिकेत महापौर पद महिला ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झालंय. त्यामुळे चंद्रपुरात काँग्रेसच्या महिला ओबीसी प्रवर्गातून संगीता भोयर आणि संगीता अमृतकरांचं नाव महापौर पदासाठी चर्चेत आहे. तर भाजपच्या आशा देशमुख आणि संगीता खांडेकर यांचंही नाव चर्चेत आहे. मात्र चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर होईल असा विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केलाय. तर चंद्रपुरातल्या सोडतीवर भाजपचे नेते किशोर जोरगेवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रपूर स्वागत आहे. चांगला निर्णय, चांगला महापौर आपल्याला ह्या आरक्षणातून मिळेल. सर्वच कुठलाही मिळाला असता तरी आमच्याकडे सर्व
SC असता तरी मिळालं असतं, ST होतं तरी आमच्याकडे ते होतं ही व्यवस्था, आणि OBC असो किंवा ओपन सर्व प्रकारचे सगळे आमच्याकडे नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यामुळे आम्हाला वाटतं की आम्ही त्यांचं स्वागतच करतो. याने आमच्याकडे साधारणतः भारतीय जनता पार्टीच्या 4 आणि आमचा जो मित्रपक्ष आहे शिवसेना त्यांचं एक असे 5 महिला उमेदवार आमच्याकडे या ठिकाणी या आरक्षणामध्ये या महापौर पदाच्यासाठीच्या निवडून आलेल्या आहे. ज्यामध्ये संगीता खांडेकर आहे, दुसऱ्या आशा देशमुख आहे, सारिका संदूरकर आहे, अनुजा सतीश तायडे आहे, आणि आमचा जो मित्रपक्ष आहे शिवसेना डिलेन शैलेश केळझरकर, असे आमच्या 5 भगिनी या पदाकरता आमच्याकडे निवडून आलेले आहे. दरम्यान महापौर आरक्षणाच्या सोडती फिक्स होत्या. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हे गंभीर आरोप केलेत. नागपूरमध्ये शिवानी दाणी यांच्यासाठी महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी ठेवलं असा आरोप विजय वडेट्टीवारांचा आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलेले आक्षेप योग्यच असल्याचं वडेट्टीवार म्हणतात. गरज पडल्यास मित्रपक्ष न्यायालयातही जाईल असं विजय वडेट्टीवार म्हणाले. नाही, हे सोडतच पूर्णतः पारदर्शी नाही. यामध्ये हे सगळं फिक्सिंग आहे आणि आपल्या सोयीनुसार हे केलेलं आरक्षण, काढलेलं आरक्षण आहे असं माझं स्पष्ट मत आहे. मुंबईमध्ये जे आरक्षण काढलं गेलं ते सुद्धा STसाठी ज्यावेळेस नावं टाकले गेलेत, STचे महानगरपालिका ठरवलेत, त्यावेळेस त्यामध्ये मुंबईचा समावेश नव्हता. मी परवा बोलताना म्हणालो की जर हे आरक्षण नागपूरमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी येत असेल तर हे आरक्षण फिक्सिंग आहे. हे आरक्षण फिक्स केलेलं आहे, कारण महापौर पदाचा उमेदवार ठरलेला आहे कोणाला करायचं. मी त्यांचं नाव आजच डिक्लेअर करून देतो. भाजपापेक्षा भारतीय जनता पक्षाकडून शिवानी दाणी या महापौर पदाच्या उमेदवार नागपूरच्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत आणि बरोबर सर्वसाधारण आलेला आहे. हे सगळं जे काही चाललं आहे आरक्षणाचा घोळ, यामध्ये शिवसेनेने घेतलेला आक्षेप जो आहे तो सत्य आहे आणि या संदर्भात आवश्यकता पडली तर कोर्टात सुद्धा मला वाटतं ती मंडळी जातील असं एकूण चित्र आहे. अमरावती महापालिकेचं महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झालंय. स्मिता सूर्यवंशी भाजपकडून, सुरेखा लुंगारे भाजपकडून तर वंदना मडगे भाजपकडून अशी 3 नावं सध्या अमरावतीमध्ये महापौर पदासाठी चर्चेत आहेत. महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी अमरावतीचं महापौर पद राखीव झालंय. स्मिता सूर्यवंशी, सुरेखा लुंगारे, वंदना मडगे अशी 3 नावं सध्या चर्चेत आहेत. अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेत भाजप आणि MIMची युती झाली. समिती सभापती पदासाठी भाजप आणि MIM सोबत आलेत. MIMच्या नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडा समितीचं सभापती पद देण्यात आलंय. MIMचे 3, राष्ट्रवादीचे 2 आणि 3 अपक्ष असा गट भाजपसोबत आहे. तर नाशिक महापालिकेचं महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गातल्या महिलांसाठी राखीव झालंय. त्यामुळे महापौर पदासाठी कोण कोण दावेदार आहेत आपण पाहतोय. चंद्रकला धुमाळ, रोहिणी पिंगळे, हिमगौरी आडके या 3घी जणी महापौर पदासाठी सध्या शर्यतीत आहेत. 3घीही भाजपच्या नगरसेविका आहेत. आणि या सगळ्या संदर्भात मंत्री गिरीश महाजन हे काय म्हणालेत पाहूया. महापालिकेचं आरक्षण या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. जवळपास 17 ठिकाणी राज्यामध्ये खुल्या प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी आरक्षण निघालेलं आहे. मला वाटतं सगळ्याच ठिकाणी आमच्याकडे उमेदवार आहेत. असं कुठलंही ठिकाण नाही की त्या ठिकाणी आमच्याकडे उमेदवार नाहीत. खूप मोठ्या संख्येत 60%, 70%, कुठे 80-90% नगरसेवक हे आमचे महायुतीचे निवडून आलेले आहेत, विशेष करून भाजपचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे कुठलंही आरक्षण निघालं तर आम्हाला त्याची चिंता नाही. सगळीकडे आमच्याकडे योग्य उमेदवार या ठिकाणी आहेत. नाही असं काही नाही आहे. स्पर्धा सगळ्याच ठिकाणी असते. OBCमध्ये आमच्याकडे भरपूर लोक आहेत, असं कुठलंही नाही आहे. पण मला असं वाटतं की OBC निघाल्यामुळे मोठा वर्ग हा जनरलमध्ये असतो, खुला प्रवर्गामध्ये असतो. त्यामुळे स्पर्धा तर मग 2 जणांचे तरी पण असते, 3 जणांचे तरी पण असते, 10 जणांचे तरी पण असते. पण या ठिकाणी निश्चित नाशिकला आता खुला प्रवर्ग आहे. चांगला उमेदवार, चांगला महापौर आम्ही नाशिककरांना देऊ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.